हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आई भवानी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवरात्रीत महत्त्वाची सेवा असणारी कन्यापूजन. तर हे कन्यापूजन कसे करावे, कोणी करावे, तसेच किती कन्या पूजनाला बोलवाव्यात, तसेच आपल्या घरातील कन्येचे पूजन आपण करू शकतो का, या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे प्रत्येकालाच याची माहिती मिळेल. तर प्रथम कन्यापूजन का केले जाते, तर नवरात्र उत्सव हा स्त्री शक्तीला समर्पित आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा आपण करत असतो. तसेच या उत्सवात कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे. तर या नवरात्रीच्या काळात आपण कन्यांचे पूजन केले तर देवी प्रसन्न होते. कन्यांना देवीचे स्वरूप मानले जाते. कन्यांचे पूजन करणे म्हणजे साक्षात देवीचे पूजन करण्यासमान पुण्य मिळते असे म्हणतात. निरागस कन्यांच्या रूपात नवदुर्गा आपल्या घरात येतात व आशीर्वाद देऊन जातात. तर या काळात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कन्यापूजन करू शकता. तर हे कन्यापूजन कधी करावे, तसं तर या नवरात्रीत प्रत्येक दिवस हा शुभ असतो, त्यामुळे या 9 दिवसात कधीही कन्यापूजन करू शकता. परंतु जर अष्टमी व नवमीला कन्यापूजन केले तर ते जास्त प्रभावी आणि लाभदायक ठरते. त्यामुळे शक्यतो अष्टमी व नवमीला कन्यापूजन करावे. तसे तर तुम्ही कोणत्याही दिवशी कन्यापूजन करू शकता. तर हे कन्यापूजन स्त्री, पुरुष किंवा जोडीने तुम्ही कन्यापूजन करू शकता. तसेच 2 ते 10 वर्षातील कन्यांचे पूजन करावे. तर नवरात्रीत हे कन्यापूजन केल्याने सुख, समृद्धी, धनसंपदा व देवीची कृपा आपल्यावर होत असते. त्यामुळे कन्यापूजन अवश्य करावे. तुम्हाला शक्य होईल तितक्या कन्या तुम्ही पूजनाला बोलवाव्यात. शक्यतो 9 कन्या बोलवल्या जातात, परंतु जर 9 कन्या नाही मिळाल्या तर तुम्ही कितीही कन्या बोलवू शकतात. अगदी 1 कन्या जरी पूजली तरी चालेल. तुम्ही गट बसवले असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही कन्यापूजन करू शकता. तसेच घरातील तुमची मुलगी असेल तर तिचे सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता. तसेच तिच्या वयानुसार तिचे महत्त्व आहे, म्हणजे कन्यांचे त्यांच्या वयानुसार त्यांचे महत्त्व आहे. 2 वर्षांची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते, तर तिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षांची कन्या त्रिमूर्ती रूपात असते, तिचे पूजन केल्याने सुख, समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते, तिच्या पूजनाने आपल्या घराचे कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, तिचे पूजन केल्याने रोगांची मुक्ती होते. तसेच 6 वर्षाची कन्या ही कालिका स्वरूपात असते, तिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षांची कन्या चंद्रिका रूपात असते, तिच्या पूजनाने ऐश्वर्याची प्राप्ती होते. 8 वर्षांची कन्या ही शांभवी रूपात असते, तिची पूजा केल्याने विजय प्राप्त होतो. तसेच 9 वर्षांची कन्या दुर्गा देवीचे रूप असते, तिच्या पूजनाने शत्रूंचा नाश होतो. व 10 वर्षांची कन्या ही सुभद्रा रूपात असते, तिच्या पूजनाने ती भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तर हे कन्यापूजन कसे करावे, तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेत कन्यापूजन करू शकता. त्यांचे स्वागत आनंदाने आणि उत्साहाने करावे. त्यांना बसण्यासाठी आसन द्यावे, त्यांना आदराने बसवावे. घरातील सुवासिनी स्त्रीने त्या कन्यांचे पूजन करावे. प्रथम त्यांचे पाय धुवून घ्यावे, ते स्वच्छ पुसून त्यावर हळदी कुंकू लावावे. पायावर कुंकवाने स्वास्तिक काढावे. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर तुम्ही चुनरी टाकावी किंवा तुम्ही चुनरी डोक्याला बांधू देखील शकता. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे. अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्या त्यांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत. त्यानंतर त्यांना तुम्ही जेवायला देऊ शकता. तुम्ही खीरपुरीचा जेवण देऊ शकता किंवा मग तुम्ही एखादा गोड पदार्थ त्यांना खायला देऊ शकता किंवा मग दूध व फळे दिली तरी चालेल. जे शक्य होईल त्याप्रमाणे करावे. जे मुलांना आवडते ते तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. त्यानंतर त्यांना रुमाल, शृंगाराचे सामान किंवा लहान मुलींना ज्या वस्तू आवडतात त्या तुम्ही त्यांना देऊ शकता. तुम्ही त्यांना गजरा, फूल देऊ शकता. मग तुम्ही यात त्यांना बांगड्या, टिकली पॉकेट, नेल पेंट, मेहंदी कोन किंवा मग त्यांना वही, पेन्सिल इत्यादी ज्या वस्तू त्यांच्या उपयोगात येतील त्या वस्तू तुम्हाला त्यांना द्यायच्या आहेत. यथाशक्तीने व यथाभक्तीने तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. काय दिले यापेक्षा किती भक्तीने व आनंदाने दिले ते महत्त्वाचे असते. त्यामुळे जे काही द्याल ते तुमच्या परिस्थितीनुसार द्यावे व जेवढे कराल ते भक्तिभावाने द्यावे. तसेच यामध्ये तुम्हाला 11 रुपये किंवा 21 रुपये, 51 रुपये जेवढे शक्य असतील तेवढी दक्षिणा तुम्हाला यात द्यायची आहे.
आहे. तसेच तुम्हाला या कन्यांपैकी एका कन्येला नारळ अवश्य द्यायचा आहे. तुम्ही सर्वांना नारळ देऊ शकता किंवा मग शक्य नसेल तर तुम्ही एका तरी कन्येला नारळ अवश्य द्यावा. या वस्तू त्यांना तुम्ही रुमालमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. त्यानंतर त्यांना ओवाळायचे आहे. तसेच मनातल्या मनात देवीचा मंत्रजाप करायचा आहे. त्यानंतर त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांच्या पाया पडायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला कन्यापूजन करावे. कन्यापूजनाने देवी आई प्रसन्न होते. त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य, नैराश्य दूर होते. कुटुंबात सुख शांती राहते. आरोग्य चांगले राहते. नैराश्य दूर होते. शत्रूंचा नाश होतो. विजय प्राप्त होतो. या कन्या देवी आईचा अंश असतात. त्यांच्या पूजनाने देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर असतो. त्यामुळे कन्यापूजन अवश्य करावे. साध्या व सोप्या पद्धतीने व यथाशक्तीने यथाभक्तीने आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. तर ही सेवा आपल्याला करायची आहे. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या श्री गणेशाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.